sir, principal, sir, respected teacher, and all my friends. We are celebrating the Swami Vivekananda. Today we celebrating the birth anniversary of the man who speak these words, Swami Vivekananda. This day is rightly celebrated as National Youth Day across India. Born on 12 January 1863 as Narendranath Datta Swami Vivekananda. He was just spiritual leader. He was student like us, full of passion like Swami Vivekananda message to us. Thank you. सामान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 12 जानेवारी एक सुवर्ण दिन. आजच्या दिवशी एक महान मातेचा जन्म झाला, जिने महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्य हे स्वप्न दिले. त्या महान मातेचे नाव आहे राजमाता जिजाऊ. मित्रांनो, जिजाऊ म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या प्रेरणा होता. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. लखुजीराव जाधव यांची ती कन्या आणि शहाजीराजांची पत्नी. पण त्यांची खरी ओळख ही होती की त्यांनी पारतंत्र्याच्या आधारे खितपत पडलेल्या महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आज आपण इतिहासात शिकतो की शिवाजी महाराज कसे घडले, त्यांना घडवणारा कुंभार कोण होता, तर होत्या राजमाता जिजाऊ. पुण्यात जेव्हा त्या आल्या तेव्हा तिने फक्त मोडकळीस आलेली घरे आणि नीतीचे साम्राज्य होते. अशा वेळी बालशिवबाच्या हातून पुण्यात नवा सोन्याचा नागर फिरून नवनिर्माणाची सुरुवात केली. त्यांनी शिवरायांना रामायण आणि महाभारतच्या गोष्टी केवळ झोपवण्यासाठी सांगितल्या नाही, तर त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, जागे करण्यासाठी सांगितल्या. शिवाजी महाराजांनी जिजाऊंचे आयुष्य सोपे आहे का? नक्कीच नाही. स्वतःच्या वडिलांची आणि भावाची हत्या त्यांनी पाहिली होती, पण त्या लढल्या नाही, तर त्या पेटून उठल्या. त्यांनी